हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. बट ह्यामध्ये टास्क असा आहे की आपल्याकडे एक ॲरे आहे आणि आपल्याला फक्त प्राईम नंबर हे डिस्प्ले करायचे आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मनाचा रामराम. तर आज आपल्याला प्राईम नंबर प्रिंट करायचे आहे फ्रॉम ॲरे. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल. त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट्स हे ॲड करून घेतो. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11. आणि मला आउटपुट अपेक्षित आहे 3, 5, 7 and 11 बिकॉज हे माझ्या ॲरे मधील प्राईम नंबर आहे. तर मला इथं एक प्रत्येक नंबर चेक करावा लागेल की तो नंबर हा प्राईम नंबर आहे. तर प्रत्येक नंबर चेक करण्यासाठी मला ॲरेला ट्रॅव्हर्स करावं लागेल. तर त्याच्यासाठी मी फॉर लूपची हेल्प घेतो. फॉर int इक्वल टू 0. देन मला कंडिशन चेक करावी लागेल. ॲरे डॉट देन आयला प्लस प्लस तर इथं आहे आपण फॉर इंटेजर जे इक्वल टू 2. देन कंडिशन चेक करावी लागेल. डॉट len जेला प्लस प्लस. देन इथं पुन्हा आपल्याला चेक करावं लागेल की नंबर हा प्राईम नंबर आहे की नाही, म्हणजेच त्याला पूर्ण भागात जात आहे की नाही ते चेक करावं लागेल. तर इफ ॲरे ऑफ आय मॉड 2 इक्वल टू जर 0 असेल तर आपण ई ब्लॉक मध्ये काउंट प्लस प्लस करून घेऊ. आणि ब्रेक. देन if ब्लॉक क्लोज. देन फॉर ब्लॉक क्लोज. आणि मग इथं आपल्याला कंडिशन चेक करावं लागेल की आपला काउंट हा इन्क्रीज झालाय की नाही. जर इन्क्रीज झालेला नसेल तर आपल्याला तो प्राईम नंबर भेटेल. म्हणजेच if काउंट इक्वल टू जर 0 असेल तर तो आपला प्राईम नंबर असेल. तर आपण त्याला प्रिंट करून घेऊ. ॲरे ऑफ आय आणि ब्लॉकला क्लोज करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर चला आता हे लॉजिक यूज करून आपण आपल्या इक्लिप्समध्ये प्रोग्राम हा रन करून बघूया आणि चेक करू की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं इक्लिप्समध्ये स्वागत आहे. तर मला प्राईम नंबर प्रिंट करायचा आहे फ्रॉम ॲरे. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल. इंटेजर ॲरे. मी त्याच्यामध्ये काही एलिमेंट हे ॲड करून घेतो. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे. तर मी आधी
ॲरेची लेंथ ही एका कंटेनरमध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर साय इज इक्वल टू ॲरे ऑफ लेंथ देन मला प्रत्येक एलिमेंट हा चेक करायचा आहे, तर त्याच्यासाठी मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0 देन कंडिशन देन आय ला प्लस प्लस देन मला त्यामध्ये लिहावं लागेल प्राईम नंबरचं लॉजिक. तर पुन्हा मला फॉर लूप घ्यावं लागेल. इंटेजर जे इक्वल टू 2 पासून तर कंडिशन चेक करावं लागेल आधी. तर इथं ॲरे ऑफ आय देन इथं जे प्लस प्लस देन पुन्हा मला चेक करावं लागेल की त्या नंबरला हा पूर्णपणे भाग जातो आहे की नाही. तर इफ ॲरे ऑफ आय मॉड 2 सॉरी जे इक्वल टू 0 जर जात असेल तर आपण काउंटला प्लस करून घेऊ. प्लस प्लस ब्रेक. तर आधी काउंटला वर डिक्लेअर करावं लागेल. तर इंटेजर काउंट इक्वल टू 0 त्याला इनिशियलाइज करून घेऊ. देन आफ्टर फॉर लूप आपल्याला चेक करावं लागेल की काउंट हा इन्क्रीज झालेला आहे की नाही. जर इन्क्रीज झालेला नसेल तर तो आपल्याकडे प्राईम एलिमेंट असेल. तर इफ काउंट इक्वल टू 0 जर असेल तर आपल्याला एलिमेंट्स प्रिंट करून घ्यावे लागतील. तर त्याच्यासाठी syso enter tab system.out.println array of I plus for space. ओके. तर हे आहे आपलं लॉजिक आणि आपण ते टाईप करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण याला रन करून बघूया आणि बघूया की आपल्याला आउटपुट काय भेटतं ते. तर आपल्याला आउटपुट इथं अपेक्षित आहे 3, 5, 7 and 11. तर चला रन करून बघूया. रन. तर तुम्ही बघू शकता आपल्याला आउटपुट हे बरोबर भेटलेलं आहे 3, 5, 7 म्हणजेच आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.